आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघूया। हिंगोलीमध्ये सगळीकडे सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। कयाधू नदीकाठच्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलेलं आहे। इथल्या शेवाळा गावात 2 शेतकरी एका आखाड्यावर अडकलेले होते। आज त्यांना अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमनं या पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं। हिंगोलीमध्ये सध्या युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे। हिंगोलीतल्या जवळपास सगळ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी घेतलाय। आपण पाहूया। कयाधू नदीच्या जवळपासच्या अनेक गावांना पुरानं वेढा मारलेला आहे। शेतात आखाड्यावर असलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये या पुराचा फटका बसला आहे। या पुरामध्ये अनेक जण अडकून बसले आहेत। शेवाळा गावाच्या शिवारामध्ये आखाड्यावर अडकलेल्या दोघांना जे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। अग्निशामक दलाच्या टीमनं या दोघांना रेस्क्यू केलं। मला सांगा काका, तुम्ही कधीपासून अडकला होता, तर नेमकं काय सांगता येईल? कालपासून अडकलो। बरं, किती पाणी होतं? रात्री परिस्थिती काय होती? इतकं होतं। बरं, माणं इतकं पाणी होतं तुमच्या? हो, गळा इतकं। बरं, किती जण होते तुम्ही आखाड्यावर? 2 जण। बरं, शेतातले जनावर वगैरे काय परिस्थिती आहे आताची? बांधले सोडू। बरं, रात्री मग कुठं थांबला होता? वरी गेला होता आखाड्यावर की मध्ये? नाही, मधीच होतं ढोरायचं। बरं, काय मनात धाकधुकी काय होती? बरं, काही नाही, आता ते ढोराय मारायला ते कोणी कला। बरं, आता संतोष बांगर आणि आपले जे अग्निशामक दलाचे जवान आहेत ते सगळे इथं आलेले आहेत। आता तुम्हाला बाहेर काढले, आता काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय बरं, तुमचं काय मत आहे? किती वेळ तुम्ही मध्ये थांबला होता आणि आता काय परिस्थिती आहे? रात्री 8 वाजले तेव्हापासून आता निघालो समजा। रात्री 8 वाजल्यापासून थांबलो तुम्ही? बरं, मला हे सांगा, पाणी किती आहे तिथं आता आणि किती जनावर आहे शेतामध्ये? जनावर 20 होती। बरं, अच्छा, आता तुम्हाला बाहेर काढले, आता काय वाटते? बरं, आता तुम्ही सुरक्षित झाला? बांगर साहेबांनी काढली ना। बरं, मनात धाकधुकी होती? हा, धाकधुकी म्हणजे फुल पाणी होतं नदीला। बरं, अच्छा, तर हे रेस्क्यू केलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि शेवाळा गावातल्या दोघांना आता रेस्क्यू करण्यामध्ये अग्निशामक दलाच्या टीमला यश आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, शेवाळा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।